आपण चलन घट होताना म्हणजे देशांतर्गत मंदीची परिस्थिती असेल तर रेपो दर कमी केला जातो आणि देशांतर्गत जर चलन वाढ असेल तर काय केलं जातं, रेपो दरात वाढ केली जाते. मग रेपो दरात वाढ केल्यामुळे काय होते की रिझर्व्ह बँका व्यापारी बँकांना जे पैसे देतात त्याचे व्याजदर वाढवतात. त्याच्यामुळे ग्राहक आणि उद्योजकांना काय होईल, व्याज घ्यायचं असलं तर ते महाग होईल आणि ज्यांनी आधी कर्ज घेतलेलं आहे त्यांनासुद्धा ते कर्ज महाग होईल, आधीच्यापेक्षा जास्त व्याजदर द्यावा लागतो आहे. तर मग काय करता जाते, वाढीव मुदत दिली जाते त्यांना आणि त्या कर्जाचं समायोजन केलं जाते. ठीक आहे. तर मग आता अधिक मासिक हप्ता भरावा लागत आहे, तर महिन्याची जी बचत आहे ती कमी होत आहे. आणि चलनवाढीच्या परिस्थितीमध्ये काय असते की आंतरराष्ट्रीय अस्थिर परिस्थिती असते, अन्नधान्य किंमतीची वाढ होते, वस्तूंच्या किमतीत वाढ होते, आयातीचा खर्च वाढते, त्याच्यामुळे रुपया डॉलरच्या तुलनेत काय होते, घसरत आहे. अशी सर्व आंतरराष्ट्रीय परिस्थिती आहे. आणि देशांतर्गत परिस्थिती काय, अन्नधान्याची किंमत वाढवत आहे, वस्तूंची किंमत वाढवत आहे आणि आयातीचा खर्च वाढला, रुपया डॉलरच्या तुलनेत घसरत आहे आणि अस्थिर आंतरराष्ट्रीय परिस्थिती आहे. ह्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या संदर्भात अशा परिस्थितीत चलनवाढ होत आहे. तर मग रेपो दरात काय केलं, वाढ केलं. म्हणजे चलनवाढ होत असेल तर रेपो दरात वाढ, चलन घट होत असेल तर रेपो दरात घट. आणि अशा परिस्थितीत काय, वित्तीय तूट, रुपया आणि डॉलर सांगड आणि महागाई नियंत्रण या तिन्हींचे चॅलेंजेस असतात. ते कसं चॅलेंज हे करायचं, तर म्हणजे साधायचं कसं, वित्तीय तूट कमी झाली पाहिजे, रुपया डॉलरच्या तुलनेत घसरला नाही पाहिजे, महागाईवर नियंत्रण आलं पाहिजे. तर हे चॅलेंजेस गव्हर्नमेंटच्या पुढचे आहेत. तर आपल्याला काय बघायचं आहे की रेपो दरात 0.5% वाढ केल्यामुळे व्याजदर वाढवतात बँका, त्याच्यामुळे ग्राहकांना कर्जे महाग होतात, उद्योगासाठी कर्ज महाग होते, त्याच्यामुळे बाजारपेठेमध्ये कमी पैसा येतो आणि ते जास्तीचं कर्ज बँकांकडे परत जाते. म्हणजे बँकांकडे एक्स्ट्रा पैसा जातो आणि त्यामानाने सामान्य ग्राहकाकडे कमी पैसा उरतो, त्याच्यामुळे मागणी जरी जनरेट झाली तरी पैसाच नाही आहे. लक्षात आलं. तर अशा प्रकारे अर्थव्यवस्था जी आहे ती काय म्हणजे चलनवाढीच्या परिस्थितीत तिचं जे महागाईचं नियंत्रण आहे ते थोड्याफार प्रमाणात अशा वित्तीय साधनांनी करण्याचा प्रयत्न केला जातो. हे झालं रेपो दरात 0.5% वाढ केल्यामुळे काय झालं, कळतंय.